यवतमाळमध्ये दुर्गा उत्सवाचा प्रारंभ आजपासून झाला आहे। यंदा 3000 मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी 5000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून यात पोलीस अधिकारी, पोलीस आणि होमगार्ड यांचा समावेश आहे, असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी माहिती दिली। यावेळी डीजे मुक्त मिरवणूक काढणाऱ्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये टोटल 3800 दुर्गा प्लस शारदा मूर्ती स्थापना होणार आहे आजच्या दिवस। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला पूर्ण देशमध्ये कोलकाताच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पद्धतीने दुर्गा उत्सव सादर करतात आणि मी त्या रिलेटेड संपूर्ण नियोजन केलेलं आहे। आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5000 पोलीस, होमगार्ड्स आणि पोलीस मित्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सर्व ठिकाणी आपण शांतता कमिटी पण मीटिंग घेण्यात आलेला आहे। आणि पुढच्या 10 दिवस आपल्याला खूप पवित्रचा दिवस आहे। त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही पोलीस बांधवांना मदत करा। आम्ही पोलीस तुमच्यासाठी उभा राहिलेला आहे। कोणत्या पण कुठले पण अगर काही प्रॉब्लेम आले तुम्ही पोलिसला सांगा, आम्ही नक्की तुम्हाला मदत करणार आहे। आणि तसेच आपण गणपतीमध्ये आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केलेला आहे। तसेच आपण आता दुर्गाच्या वेळेला पण आपण आदर्श दुर्गा उत्सव आयोजित करणार आहे। त्या रिलेटेड आम्ही क्रायटेरिया पण दिलेला आहे आणि आपण यावेळेला आपण इवन रोख रक्कम पण आणि सन्मानपत्र पण देणार आहे। आणि याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे की आपण डीजे मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने दुर्गा उत्सव मिरवणूक सादर करण्यासाठी आम्ही आवाहन पण केलेलं आहे। त्यामुळे मी सर्व मंडळीवाल्यांना माझ्या विनंती आहे, पोलीस जो दिलेल्या सूचनाला तुम्ही पालन करा आणि आम्हाला मदत करा, ताकी आपला यवतमाळ जिल्हा शांतता पद्धतीने पूर्ण दुर्गा उत्सव पार पाडण्यासाठी तुम्ही मदत करा। थँक्यू। विदर्भ सिटी न्यूज यवतमाळ।